नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या वर्षी गोडीबार छाटणीमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला गोडीबार छाटणीनंतर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात आणि त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। या वर्षी गोडीबार छाटणीनंतर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये शेंडा असेल, पानांच्या वाट्या असतील आणि साईज आणि भुरी नीट लक्षात घ्या। नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये भुरी असेल, साईज असेल आणि पानांच्या वाट्या शेंडा मिळण्याला अडचणी येऊ शकतात। त्यासाठी आपण कशा पद्धतीने आपल्या बागेमध्ये कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। आपण यशस्वी व्हरायटीच्या या ठिकाणी फ्लावरिंग पास होतानाच्या स्टेजला या ठिकाणी जर आपण बघितलं, पासिंग होतंय 90-95% फ्लावरिंग स्टेजला आपण या ठिकाणी व्हिडिओ घेतोय। अशा पद्धतीने या ठिकाणी सेटिंग स्प्रे गेला पाहिजे। तर हा सेटिंग स्प्रे गेला पाहिजे हा विषय नाहीये आपला, परंतु आपला जो विषय आहे आणि नेहमी मी तुम्हाला सांगत असतो की प्रत्यक्ष प्रॅक्टिकली बागेत जाऊन तुमच्यापर्यंत व्हिडिओ देतो, पाठीमागे स्लाइड दाखवत बसत नाही। शेतकरी मित्रांनो, तुमच्या लक्षात येण्यासाठी आणि ज्या ज्या अडचणी तुम्हाला येतात त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ, मग बेदाण्याची शेती असेल, एक्सपोर्ट असेल, लोंगेशन व्हरायटी असतील, गोल व्हरायटी असतील, यामध्ये ज्या पद्धतीने आपण या बागेत उभे आहोत या ठिकाणी जर तुम्ही बघितलंय पानाची वाटी तुम्हाला दिसत असेल, इथं कुठल्याही प्रकारचा थ्रिप्स नाही, हिरवे तुडतुडे नाहीये, तरी अशा पानाच्या वाट्या का होतात? यामध्ये तापमानातील जी तफावत आहे, वाढलेलं टेम्परेचर, थोडीफार थंडी, या सगळ्या समस्या यामुळे येतात। पिटिओल केलं, पानदेट परीक्षण केलं, पानदेट परीक्षण मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पोटॅश हाय दाखवतं, मग पोटॅश द्यायचा की नाही, नायट्रोजन हाय दाखवतं, मग नायट्रोजन द्यायचा का नाही, या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा। प्रत्यक्ष तुमच्या बागेमध्ये तुमच्या द्राक्षवेलीशी बोलायला जोपर्यंत तुम्ही शिकत नाही, आपली ही द्राक्ष वेली आहे, या द्राक्ष बागेवर आपलं सगळं जीवन, सगळा वर्षाचा त्या ठिकाणी ताळमेळ आपल्या समोर असतो। अशा वेळेस आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। तत्पूर्वी आपल्यासोबत शेतकरी आहे। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। वैभव नामदेव पिंगळे। वैभव नामदेव पिंगळे, मोठ्याने बोला। आपला पत्ता काय आहे? मखमालाबाद मध्ये, मखमालाबाद, तालुका जिल्हा नाशिक। आपली ही एसएसएन व्हरायटीचा प्लॉट किती एकर आहे? 3 एकर। 3 एकर आहे। इथं तसं पाहिलं तर पूर्ण क्लाउडी एरिया आहे, म्हणजे पूर्ण शहरी भाग आहे, बरंचसं प्रदूषण आहे, परंतु एकंदरीत डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेतल्यानंतर तुम्हाला आज सेटिंग पर्यंत आलो, शेंडा व्यवस्थित मिळालेला आहे, घडाचा पोत देखील चांगला मिळाला आहे, उद्या सेटिंग स्प्रे तुम्हाला दिलाय। काय वाटतं तुम्हाला डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं? चांगलं आहे, रिझल्ट चांगले। गेल्या वर्षी पण तुम्ही घेतलं होतं? हो, मागच्या वर्षी पण होतं, दुसरं वर्ष आहे आता। का घेतलं परत रिपीट दुसऱ्या वर्षी? मागच्या वर्षी चांगले रिझल्ट आले, लांबी पण मिळाली प्लॉटला। ओके मित्रांनो, आपला व्हिडिओचा विषयाकडे आपण लक्ष देऊ। तत्पूर्वी सर्वात महत्त्वाचं पाणी नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन, या 3 गोष्टींमध्ये समतोल आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा। यावर्षी साईजला देखील अडचणी येतील, तर शेंडा मिळत नाही तर साईजला 100% अडचण येईल। या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो बंच आहे त्याच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पानं मिळालेली आहेत। भरपूर झाले, आपल्याला 10 ते 11 पानं सेटिंग पर्यंत आपल्याला या ठिकाणी मिळाले आहे। तुम्ही बंच बघितला, अशा पद्धतीने साईज आहे। या स्टेजच्या अगोदर तुम्हाला थ्रिप्सचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो, म्हणून 60-70% फ्लावरिंग अवस्थेमध्ये एकरी डेलिकेट 180 मिली, ज्यांचं पासिंग झालं आहे त्या ठिकाणी देखील हिरवे तुडतुडे असतील। जर तुमचं लोकलचं काम असेल त्या ठिकाणी तुम्ही साधा कराटे 200 मिली, ॲक्ट्रा 75 ते 100 ग्रॅम आणि 22 200 ग्रॅम असा एक स्प्रे घ्या। ज्या ठिकाणी एक्सपोर्टचं काम आहे त्या ठिकाणी पासिंग नंतर, सेटिंग नंतर तुम्हाला एक मोएंटो एनर्जी किंवा मोएंटो ओडीचा 200 लिटरला 200 मिली 50-52 दिवसाच्या आत एक स्प्रे देऊन घ्यायचा आहे। आपल्याला साईज मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या अडचणी यावर्षी येणार आहेत। थंडीमध्ये वाढ होईल, जून जुलैमध्ये जुलै ऑगस्ट मध्ये जो पाऊस कमी होता त्यामुळे देखील साईजला अडचणी येतील। सेकंड डिप झाली, थर्ड डिप झाली तरी देखील साईज चांगली मिळत नाही। अशा वेळेस काय करायचंय? ज्यांची अजून सेकंड डिप झाली नाही, सेटिंग स्प्रे झाले, त्या शेतकऱ्यांसाठी हा थोडासा उशीर झाला, परंतु अजूनही 70-80% शेतकरी सेटिंग स्प्रेच्या आसपास आहे, सेकंड डिप घेत आहेत, थिनिंग बाकी आहे, सेकंड डिप झालेले आहे। या सगळ्या शेतकऱ्यांना चांगली साईज मिळवण्यासाठी आपण जर नीट विचार केला, आता या ठिकाणी जर बघितलं सॉइल थोडीशी हलकी आहे, आपण ह्या ज्या भेगा पडल्या, सेकंड डिप झाली किंवा सेटिंग स्प्रे झाला, फ्लड इरिगेशन करून घ्या। फ्लड इरिगेशन केलं, त्या फ्लड इरिगेशन मध्ये
हलकी जमीन असेल तर 24-24-0 एकरी 50 किलो, 25 किलो युरिया आणि 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट असा 100 किलोचा फ्लड इरिगेशनला एक डोस त्या ठिकाणी देऊन घ्या. सेकंड डीप करत असताना इलोंगेशन असेल किंवा गोल व्हरायटी आहे त्यासाठी स्प्रे पाठीमागे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. पानाच्या वाट्या होत आहेत, पानांवर थ्रिप्स नाही, शेंड्यावर थ्रिप्स नाही, हिरवे तुडतुडे नाही, कुठलीही त्या ठिकाणी अडचण नाही, तरी पाण्याच्या वाट्या होतात. पिटिओल केलं त्यामध्ये फॉस्फरस लेवल देखील दाखवतंय, चांगली हाय दाखवतंय. मग अशा वेळेस जैविक अजैविक जो ताण आहे वेली ज्या ट्रेसमध्ये जाते त्यासाठी आपल्याला साईजला देखील फायदा होईल. त्यासाठी 3-3 दिवसाच्या अंतराने 3 फवारण्या खूप महत्वाच्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ज्या पानांच्या वाट्या होत आहेत, शेंडा मिळत नाहीये काही शेतकऱ्यांना, त्यासाठी पहिला स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तुमचा सेटिंग स्प्रे झाला असेल त्याच्या अगोदर देखील घेऊ शकता, सेटिंग नंतर, सेकंड डीप नंतर, थर्ड डीप नंतर देखील घेऊ शकतात. 3 स्प्रे 3-3 दिवसाच्या अंतराने घ्यायचे. पहिला स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे 13-0-45 पोटॅशियम नायट्रेट, 13-0-45 500 ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला इम्पोर्टेड जे सीवीड आहे अभिनील ॲग्रो सायन्सचं डायरेक्टर 500 मिली, एकरी 400 ते 500 लिटर पाणी त्यामध्ये गेलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने ही फवारणी करा. 3-4 दिवसाने परत पुढची फवारणी काय घ्याल तुम्ही, परत एकदा तुम्हाला घ्यायचंय पानाची फोटोसिन्थिसिस, टोमॅटोची उघडझाप चांगली होण्यासाठी परत एकदा तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे. त्या ठिकाणी ग्रोस्टारचं सक्षम जे बायोस्टिम्युलंट आहे ते 500 मिली आणि त्याच्यासोबत देखील तुम्हाला 13-0-45 500 ग्रॅम. या 2 स्प्रेमुळे तुम्हाला इलोंगेशन व्हरायट्यांमधला उकड्या असेल, सनबर्निंग असेल याच्यापासून देखील संरक्षण मिळेल. गोल व्हरायट्यांमध्ये साईजला चालना मिळेल, पानाची पचन क्रिया, अन्न निर्मिती सुरळीत सुरू राहील. आणि त्यानंतर तिसरा स्प्रे काय घ्यायचा आहे, तिसरा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला GA 10 ppm, विपुल 300 मिली आणि युरिया 200 ग्रॅम असा एक तिसरा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. दुसरी एक महत्वाची गोष्ट, जसं फ्लड इरिगेशन मी सांगितलं, आता फ्लड इरिगेशन करू शकत नाही, चांदवड, येवला, सोलापूरचा काही भाग आहे, पाण्याची कमतरता आहे, या ठिकाणी हे जे ड्रिपची लाईन आहे इथं डबल ड्रिप तुम्हाला दिसत असेल, ज्यांच्याकडे सिंगल ड्रिप आहे ही ड्रिपची लाईन इथं 5-6 तास पाणी देऊन घ्या, 2 दिवस गॅप जाऊ द्या, ही लाईन सोडून घ्या, ही लाईन सरळ इथं टाका, मध्यभागी सरळ ही लाईन टाकायची. ही लाईन जिथं ज्या शेतकऱ्यांकडे डबल ड्रिप लाईन नाहीये ज्यांच्याकडे आहे त्यांनी ती मध्ये टाकून रात्री 6 ते 7 तास पाणी देऊन घ्यायचंय. ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी ही लाईन सरळ सोडायची आहे, इकडं घ्यायची, काहींची खाली असेल फक्त इकडे सरकून घ्या, रात्री मध्यभागी त्या ठिकाणी 6 ते 7 तास पाणी रात्रीचं देऊन घ्या. सेकंड डीप नंतर द्या, थर्ड डीप नंतर द्या, सिटिंग नंतर द्या, 70-75 दिवसाला द्या, 2 वेळा 10 दिवसाच्या गॅपने मध्यभागी पाणी देऊन घ्या. खूप डीप सॉइल असेल, हेवी सॉइल असेल त्यांनी मध्ये नांगर तास टाकून घ्या, त्या नांगर तासामध्ये पाणी सोडून DAP डायअमोनियम फॉस्फेट एकरी 50 किलो आणि 25 किलो युरिया देऊन घ्या. महत्वाचा विषय काय होता आपला, यावर्षी काय अडचणी येऊ शकतात, ज्या ज्या शेतकऱ्यांच्या कळी डिपिंग बाकी आहे ते शेतकरी विचार न करतायत कळी डिपिंग घेतली तर शेंडा थांबेल, अजिबात थांबणार नाही. कळी डिपिंग घेतली तर घडाचा सांगाडा तुम्हाला थंडीमध्ये खूप चांगला मिळेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, 2 GA चे स्प्रे घ्यायचे. कळी डिपिंग नंतर 4थ्या दिवशी तुम्हाला अगदी फक्त 5 ppm GA म्हणजे 200 लिटरला 1 ग्रॅम GA घ्यायचा. डायरेक्टर 500 मिली, आर्या 500 मिली आणि Z78 400 ग्रॅम, जेणेकरून पानाचा टोमॅटोची उघडझाप चांगली राहील, अन्न निर्मिती सुरू राहील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, शेंडा मिळण्यास खूप मदत होईल. परत 4 दिवसाचा गॅप जाऊ द्या, परत 5 ppm चा स्प्रे म्हणजे GA 200 लिटरला 1 ग्रॅम. ॲग्रोगेन C6 एनर्जीचं ॲग्रोगेन हे जे इम्पोर्टेड सीवीड आहे 200 मिली आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम. मध्ये तुमचा भुरी असेल, डाउनी मिल्डू असेल, थ्रिप्स असेल, याचे स्प्रे तुमच्या पद्धतीने व्यवस्थितरित्या चालू ठेवा. पाण्याचं नियोजन, भरपूर पाणी त्या ठिकाणी बेड फुटेपर्यंत वापसा कंडिशनला त्या ठिकाणी द्यायला विसरू नका. आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना पहिल्या 60 दिवसापर्यंत 40-45 सेटिंग झाल्यानंतर 15 दिवस चांगल्या पद्धतीने नायट्रोजन वेलीला देण्याचा प्रयत्न करा. भरपूर नायट्रोजन देत असताना सेकंड डीप नंतर आपण त्या ठिकाणी मी बऱ्याचशा शेड्यूलमध्ये देखील देतो, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलं नायट्रोजनचं महत्व काय आहे. 50 किलो 24-24-0 ड्रीप मधून द्या, ड्रीप खाली टाकून द्या. 25 किलो त्याच्यामध्ये युरिया घेतला तरी चालेल. आणि थिनिंग झाल्यानंतर ज्या वेळेस आपण सेकंड डीप करतो, थिनिंग झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इन्फेक्शन होऊ नये, भुरी येऊ नये. भुरीसाठी लोकलच्या द्राक्ष बागायतदारांना अतिशय चांगला स्प्रे, मास्टर स्प्रे आपण त्याला म्हणू शकतो. 200 लिटर पाण्यामधून स्कोर 100 मिली, फॉलिक्युअर 100 मिली, सल्फर 100 ग्रॅम. एक्सपोर्टच्या बागायतदारांसाठी सेकंड डीप नंतर थर्ड डीपच्या अगोदर जर ATR नोझल असतील तर एकरी
1 किलो सल्फर आणि 1 किलो PBC पोटॅशियम बायकार्बोनेट जर व्यवस्थितरित्या उलटा पालटा जर स्प्रे व्यवस्थित ATR नोझल असेल तर किंवा SS मशीनने जर दिला तर अगदी 200% त्या ठिकाणी तुमच्याकडे भुरी येणार नाही। हे 2 स्प्रे सेकंड डिप नंतर 1, थर्ड डिप नंतर 1, PBC 1 किलो सल्फर 1 किलो अशा पद्धतीने जर फवारणी केल्या 2 तर लाल कोळीचा प्रादुर्भाव, भुरी रोगाचा प्रादुर्भाव अतिशय कमी खर्चामध्ये, फक्त खर्च कुठं वाढणार आहे तुमचा SS मशीन, चिमा मशीनचा, परंतु वेगवेगळ्या फवारण्या न करता शेवटी पेपर रॅपिंग काढल्यानंतर मण्यांवर भुरी तुम्हाला दिसणार नाही। हा एक उत्तम पर्याय आहे। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, मिलीबग यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात हळूहळू त्रास द्यायला सुरुवात करतोय, त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ त्या ठिकाणी तुमचं लोकलचं काम असेल, एक्सपोर्टचं काम असेल, कशा पद्धतीने फवारणी केली पाहिजे, कुठल्या ड्रिंचिंग केल्या पाहिजे या संदर्भामध्ये मिलीबगचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच देण्याचा माझा प्रयत्न असेल। आजचा हा व्हिडिओ देत असताना शेंड्याच्या अडचणी, कळी डिपिंग न करता GAच्या फवारण्या त्या ठिकाणी टाळायला शिका। मजूर आता हळूहळू अवेलेबल होतील। ज्यावेळेस दिवाळीचा पिरियड होता त्यावेळेस मी एक व्हिडिओ दिला की 2 ते 3 स्प्रे GAचे कसे घेतले तर पहिली कळी डिपिंग न करता शेंडा आणि कळीचा पोत चांगला मिळेल। या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगतोय की मजूर उपलब्ध असतील, शेंडा मिळणार नाही म्हणून कळी डिपिंग थांबवू नका, कळी डिपिंग करून घ्या। जमिनीतून पाणी व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने केल्यानंतर आणि ॲग्रोगेन असेल, डायरेक्टर बरोबर GAच्या कशा 2 फवारण्या केल्यानंतर चांगली कळी मिळेल, चांगला शेंडा मिळेल आणि चांगला शेंडा मिळाल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन पानांची संख्या जी मिळेल आणि ती पानांची संख्या मिळाल्यानंतर अन्न निर्मिती चांगली होऊन वेलीची प्रतिकार क्षमता वाढत राहील आणि आपल्याला शेवटी साईज चांगली मिळेल, बेरी साईज चांगली मिळेल, बेरीमध्ये भरणारा गर चांगला मिळेल, चांगली शुगर मिळेल। यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार।